आजी आम्ही गेले काही दिवस फिल्मचं शूटिंग करतोय. तर आम्ही पाहिलं फिल्म शूटिंगच्या कॅमेरे जे असतात त्यासाठी लाईट असं खूप काही काही गरजेचं असतं. असं जुन्या काळी पण असायचं का गं? असायचं ना थोडीफार. त्यावेळेला तर 500चे वगैरे बल्ब वगैरे लागायचे फोटो काढायच्या वेळेला. तुला हे सर्व येतं? हो, शिकले थोडंफार त्यावेळेला. तुमची सुरुवात कशी झाली आजी? सुरुवात म्हणजे त्यावेळेला त्यांना आवड अगोदरपासूनच होती त्या आजोबांना. त्यांना सहज एक वेळेला असं कुठेतरी असं जात असतं कुठेतरी तो कॅमेरा घालून तो सापडला त्यांना. सापडलं त्यात त्यांनी तो बरेचदा वापरून हे करून त्याचं हे केलं काय काय असतं काय काय बोलून वगैरे. मग तो इथे माळे काका आपल्या इथं त्यांचे वडील होते. तर त्यांना ती वस्तू दाखवली म्हणजे याचं काय असं हे करायचं तर ते. मग त्याने त्यावेळेला बरोबर तो फोटोग्राफी आहे म्हणून सांगितलं त्यात काढता येतो फोटो आपल्याला. मग ते रोल वगैरे कसा आलं त्यावेळेला रोलमध्ये फक्त 12 फोटो यायचे आणि तो स्वस्त पडत त्यावेळेला. मग तो आणून त्यांनी मग ते त्यांना दाखवलं कसं फोटो काढायचं, पुढची लेन्स वगैरे कशी लावायची किंवा ते काय असतं पुढं सगळं त्यांना ते शिकवलं. मग थोडे दिवस त्याने बरोबर केलं. नंतर मग ते काका म्हणाले माझ्याकडे जा मी तुला शिकवून डेव्हलप वगैरे करायला. ते रोल असा धुवायचा काय आहे ना बरोबर आहे ना. बरोबर. तर त्यामध्ये काय असतं ते 3 ट्रे वगैरे असे त्यांनी घ्यायचे. रूम ब्लॅक करायचे पूर्ण कुठूनही उजेड न येत आहे असं अंधाऱ्या खोलीतच. आणि मग केल्यानंतर ते काय 3 ट्रे असायचे. एकामध्ये साधं पाणी असायचं, एका ते हायपोचं एक पाणी एक असायचं आणि दुसरं मेडिकलचे काय असायचं ते असायचे का आता मला नाव एवढे काय आठवत नाही. आणि ते असायचे. मग ते धुण्यासाठी त्यांना ते टायमिंग सांगावं लागायचं ना. मग काही वेळेला मग मला बाहेर थांबायचे आणि मग ते स्वतः रोल धुवायला करायचे. मग 10 मिनटं पाण्यामध्ये 10 मिनटं मग अगोदर मेडिकल ते औषध असतं त्याच्यामध्ये धुवायचं आणि नंतर तो हायपोमध्ये धुवून काढायचा. त्याला अजिबात उजेड चालतं फक्त लाल लाईट वगैरे चालायची त्यावेळेला. मग तो झाला की नाही बघण्यासाठी तेवढं जास्त लावणार. नंतर काढून तो पूर्ण परिसर असं उजेडात गोल करून बघणार. प्रिंट आलेली असणार त्या म्हणजे ते काय फोटो आलेले असणार त्याच्यावरती. मग तो असं चिमटेला वगैरे लावायचं निगेटिव्ह. मला केवढे शब्द असं आठवत नाही तेवढं काय. लावल्यानंतर मग थोड्या वेळाने मग त्यावेळेला उत्सुकताच होती ना आपण शिकतोय म्हणजे पटपट आपल्याला यायला पाहिजे असं म्हणून. थोडंफार असं वाळलं केलं की लगेच ते मग काढून रोल तो फोटो एनलार्ज पण आम्ही घरीच तयार केला होता तो त्यावेळेला. कसं केला? तो असे स्टँड वगैरे असते शेजारी आपल्या त्याला हारायचे होते त्यांचे मैत्री त्यांच्याकडून ते त्यांचे पाय वगैरे असं करून घेतले पूर्ण. मग ते वरती कॅमेरा ठेवण्यासाठी लोखंडीच असं पत्र्यासारखं जाडमध्ये कॅमेरा ठेवायला त्यांनी ते केलं आणि बरोबर ते केल्यानंतर त्याच्याच साईजमध्ये नंतर खालच्या बद्दल असं ते करून एनलार्ज करायसाठी म्हणून असं मशीन बसवलं. ते काय होतं त्याला वरती ते असलं जाड पुष्ट्याचं असं हे केलेलं होतं. असं गोल असते की वरती तो कॅमेरा बल्ब ठेवण्यासाठी लेन्स खाली असायची आणि ते वरती असायचं असं गोल ह्याच्यासारखं टोपासारखं असायचं आणि त्यातून तो बल्ब सोडायचा आणि ते लेन्सच्या खाली ह्याच्यामध्ये बरोबर ते मग नंतर खाली एक त्याला कॅमेरा असा असतात ते निगेटिव्ह वगैरे घालायसाठी मग असेल ते घालायचे असे सरकवायचं. नंतर ते बाहेर हे करायचं. मग ते बरोबर खालच्या वरती पांढरा पेपर ठेवणार त्याने अगोदर साधा ड्रॉइंगचा आणि मग त्यात ते प्रिंट कशी येते ते बघणार फोटो त्याच्यावरती फोकस पडलेला. मग फोटो काय ॲडजस्ट करता येईल ना मग ते अगोदर ते साध्याच्यावरती करणार. मग नंतर त्यांनी तो असं केला पेपर काढणार. हो ते काय म्हणायचं त्याला विकत आणलेलं ते पेपर असणार. मग तो बरोबर घेणार. मग तो बरोबर त्याच्याप्रमाणे जेवढी साईज पाहिजे ना तेवढं ते कट करणार. ते सगळं ह्याच्यामध्येच ब्लॅक अंधारामध्ये फक्त लाल लाईटमध्ये चालणार ते काम त्यांचं. ते मग तेवढा तुकडा कापून घेतला की ते असा खाली ठेवणार. मग ते बरोबर त्या खाली असं ते प्रिंट फोटोचं हे पाडणार प्रतिमा. मग त्याला ते लाईट द्यावं लागते ना टायमिंगमध्ये. मग ते देण्यासाठी मग 1 2 3 4 असं हे करता असं मोजणार असं हात वगैरे हलवत. मग कुठं काय थोडंसं कमी वगैरे असेल ना तर तिथं ते असं करून हात हे करणार लाईट फोकस जास्त पडण्यासाठी असं सर्व ते करणार. मग थोड्या वेळानंतर एकदम असं हे करून पूर्ण रेडी झाल्यासारखं ते हे करून ठेवणार. प्रिंट झाली तयार की मग ते परत त्या औषधामध्ये धुणार
काय त्यांचं टायमिंग होतं ते म्हणत होते एवढं मात्र ते करत होते ते केल्यानंतर प्रिंट आलेली दिसली की मग थोडं असं हलवणार करणार ते झाल्यानंतर मग साध्या पाण्यात एकदा धुणार आणि परत हायपोत धुणार हायपोतमध्ये पूर्ण प्रिंट तयार होणार ना मग ती बघायला येते नंतर मग साध्या पाण्यात घेणार मग अशी लाईट लावून त्याच्यामध्ये बघणार असं करत करत ते पूर्ण त्यांनी ते शिकतच गेले मग ते वाळवण्यासाठी काय करतात आपली साधी काच असते की नाही आपल्या साध्या फोटोच्या वगैरे असल्या त्या काच पहिल्यांदा साबण लावून असं धुणार नंतर पावडर आपली तोंडाची पावडर टाकणार त्यावेळेला काय बाकीचं साधनच नव्हतं ना काय मग ते असं ब्लेड घासून घासून प्लेन काच करणार अगदी मग ते फोटो त्याला बरोबर असं चिटकवायचा मग त्याच्यातलं पाणी निघण्यासाठी असं ते कशाचा असं कधी पुष्ट्याचा कधी कशाचा असं करून असं 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 करून ते वापर करून पूर्ण चिटकून जायचा मग तो नंतर असा हवेलाच तो सुकवायचा सुकून झाला की तो आपोआप बरोबर तो फोटो खाली पडायचा प्रिंट पूर्ण तयार एवढं असं त्यावेळेला केलं होती नंतर ते मोठ वगैरे आणायचे करायचे चिटकावून म्हणजे सुरुवात घरातच केली आम्ही नंतर नंतर मग वाढतच गेले ते करायला नंतर मग यात्रेत वगैरे असे दुकानं टाकायचे घरी करायचे सर्व्हिस करून रात्रीचं किंवा दिवसाचं असं काम करायचे ते संध्याकाळी रात्री एक दोन वाजता आम्ही ते दोघं जण म्हणून काम करायचं त्यांच्यावर जागेबा घरात अशी थोडीशी डार्क रूम आम्ही तयार केली होती काळे कापड वगैरे पुष्कळ असले काळे कापड आमच्या घरात खिडक्यात वगैरे खूपसूर करून ठेवायची बाहेरची उजेड येऊन येऊन कारण गाव आमचं खेडं होतं ना मग त्या लाईटीचं पण एवढं काही असायचं झाडं वगैरे असायचे पूर्ण पॅक करायचे मग नंतर नंतर मग ते दिवसाचं पण काम करू लागले सुट्टीच्या दिवशी याच्यावरती असं करता करता गिरायकाचं वगैरे कुठे शाळेच्या ऑर्डरी आयडेंटिटी काढण्यासाठी मग ते करता करता करायला लागले ते पूर्ण बरेच दिवसांनी मग हे तुमचं कलरचं आलं ते मग कलरचं आल्यानंतर ते काय एवढं हे झालं नाही एवढं आपल्याला कुठं जमणार ना ते सगळं मग फक्त रोल आणून फोटो काढायचे आणि ते धुण्यासाठी पुण्याला पाठवायचे मग ते पोस्टाने कधी हा तिकडं असं त्यावेळेला यायचे ते सगळे फोटो पाठवले काय ते पैसे वगैरे सगळं काय मनी ऑर्डर वगैरे करून खूप त्याने म्हणजे मेहनत घेतली त्याच्यामध्ये माहिती आहे त्यांना ते सर्व्हिसमध्ये बाकीचे सहकार्य पण दिलं छान त्यांचे मित्र पण चांगले होते असे बरोबर सहाय्य करायचे त्यांना एक स्त्री म्हणून तू हे शिकली सगळं त्या काळी असं स्त्रियांना एवढं प्राधान्य दिलं जात नव्हतं तुझा ह्यात अनुभव काय माझा अनुभव म्हणजे काय मला माझ्या मिस्टरांचीच सवय म्हणजे मदत शिकण्यासाठी त्यांचा तो प्रोत्साहन होता ना मला की तू करत जा म्हणून मग थोडंफार मग त्यावेळेला मी करायची पण असं गिऱ्हाईक जर फोटो काढायला घरी आले तर त्यावेळेला मग मी ते गरोदर बायकांचे वगैरे असायचे की ते सजून वगैरे घालून कमरेला पट्टा वगैरे वाढीचे तसले करण्यासाठी मग त्यांना पूर्ण मदत करायची काढायची कधी कधी मग ते नसलेच त्यावेळेला तर मग त्यामुळे मला विरोध असा होण्याचा प्रश्न नव्हता आमचे सासू सासरे पण सुशिक्षित होते असे असं अडवण्यासारखे नव्हते सासरे शिक्षक होते आमचे त्यामुळं थोडंफार त्यावेळेला ज्ञान आलं मग नंतर मात्र हे पोरांच्या ह्याच्यामध्ये थोडंसं मागं पडले ते कारण बाहेर जाण्याचा चान्स नव्हता स्त्री असल्यामुळे आणि खेड्याची ऑर्डर म्हणजे ते रात्रीच्या वराती वगैरे तसलं असायचं पहिले ते बैलगाडीतून वरात काढायची त्यामुळे मग ते तेवढं घरात बसून पाहिजे एवढं मी करायचं तुम्ही त्या काळी एक इमेज काढायला एवढी मेहनत असायची आणि आज फोन काढला की पटकन तुम्हाला काय वाटतं म्हणजे फरक काय वाटतं त्या काळीचं आणि आताच्या फोटो जे काढतो मोठा फरक काय वाटतं त्याचा छान पण वाईट पण जे फरक तुम्हाला वाटतं ते तुम्ही सांगा त्यावेळेला कष्ट असल्यामुळं होत होतं तेवढं ते म्हणजे थोडासा एखाद्या वेळेला कंटाळा वगैरे यायचा आणि आता कसं डायरेक्ट हे कळले की लगेच जातं प्रिंट पण त्यावेळेला कसं अगदी अजून सुद्धा त्याचे कलर असे कायम राहतात आणि ते लगेच तुमचे हे केलं किंवा काही दिवसांनी असं प्रिंटर मधलं फरक आहे उडून जाते तर तुम्हाला त्या काळीचे अजून हो आहेत आमच्याकडे त्यावेळेचे अजून चांगले फोटो आहेत आणि तुम्हाला जर आता आम्ही जे आता मी जे शूट करतोय आता थोडे लोक परत फिल्मचं जे लुक आहे त्याला परत लोक त्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करतायत तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल अजून आवड असले तर जाणार ना ज्यांना मनापासून ते आपण स्वतः केलेलंच एक वेगळं असतं ना त्याच्यामुळे ते आवड आहे छानच आहे ते शिकणं त्यांचं आणि काय अशी असतील ते मात्र ऑटोमॅटिक ऐकतं बघणार जीवनापासून कष्ट आहेत ते करणारच
तुम्ही याचे हा पूर्ण तुमचा जो प्रोसेस असायचा डेव्हलपमेंटचा त्याच्यात सगळ्यात तुमचा आवडता भाग कोणता आहे? ते प्रिंट आलेली की असं उत्सुकता वाटायची ना बघण्यासाठी, आता कुठला भाग आहे, आता कसं कसं त्यात दिसणार आहे, ती उत्सुकता असते, त्यामुळे जास्त लक्ष त्याच्यावरच असतं. म्हणजे कसं वाटायचं ते? कारण की ते मी जेवढं बघितलं ते उठून यायला एक साधारण एक थोडा वेळ लागतो, हो. तर तेपर्यंत तुमच्या मनात काय चालायचं की चालायचं म्हणजे आता त्यावेळेला काय असे उत्सुकतेनेच हे असायचं ना, आता किती लवकर येते, लवकर यायला पाहिजे असं हे त्यावेळेला चालायचं जरा जास्त. मग नंतर ते कॉपी कलरचे वगैरे पण आम्ही ते प्रिंट रसायन वगैरे ते आणून केले, ते पण सुरुवात केली. तो पण जास्त बघायला आवडायचा, कारण कलर बदलूनच यायचा ना एकदम तो. म्हणजे कसं बदलून याच्यामध्ये थोडं आम्हाला थोडं सांगा ना, की कसं म्हणजे ते प्लेन कागद पासून ते पूर्ण चित्र पूर्ण फोटो असं येणं, ते कसं वाटायचं तुम्हाला? भावना काय असायची? ते बरं बघण्यासाठी मन हे असायचं ना सारखं, मग त्या हलवा लागायचा ना तो कागद, हा. मग तो असं वाटायचं जो अजून थोडा जोरात जर असा हा केला तर लवकर येते का, पण तसं नव्हतं ते. त्याच्या ते टायमिंगमध्ये त्याच्यात ते प्रिंट येणार, पण ते येण्यासाठी उत्सुकता असायची की यायला पाहिजे, आता लवकरच यायला पाहिजे. एक भीती असायची का की आपण जे फोटो काढले, आपण काढताना कॅमेऱ्यावर जे काढले ते बरोबर त्याची प्रिंट येते का, त्याची भीती असायची का तुम्हाला? असायची की. आणि असे झालेत का तुम्हाला काय अनुभव आठवत आहेत का की तुम्ही खूप मेहनत करून एक फोटो काढलाय आणि तो बरोबर आला नाही, तर काय त्याचा काय अनुभव आहे तुम्हाला की खूपच छान तुम्ही केलं पण तुम्हाला वाटलं छान नाही आणि खूपच छान, असं काय अनुभव सांगता येईल तुम्हाला? बरेच दिवस झाले ना ते केलेलं. एकदा त्याने मग त्या अशी शाळेच्या मुलींची 4 ऑर्डर होती आयडेंटिटी काढण्यासाठी, मग त्या मुली येऊन घरी फोटो वगैरे काढून गेल्यानंतर मग परगावचे असायचे ना त्या, मग ते काढून गेल्यानंतर प्रिंट वगैरे करून द्यायसाठी त्यांना 2 दिवसाचं असं त्यांनी हे द्यायचे दिवस. मग काढल्यानंतर असं प्रिंट काढता 1-2-4 फोटो केले, ते असं हे झाले माहिती आहे का, पूर्ण ब्लॅकच आले ते. मग आता ते लक्षात येईना ना कुणाचा ब्लॅक फोटो राहिलाय तो. मग नंतर त्यांनी काय केलं, नंतर त्या ज्या मुलींना बोलवलं होतं ना, त्या मुलींना मग शाळेत जाऊन त्यांनी हे केलं, मग लिस्ट असल्यामुळं नावं हे करून घेतलं काढून. म्हणजे 2 म्हणल्या आमच्या काका मामा म्हणायचे आम्हाला, आमचे फोटो मामा आले नाही ती म्हणणार. मग त्यावेळेला त्यांच्या ते लक्षात आलं, मग ते परत नंतर मग त्या पोरीनं आपलं घरी बोलून त्या दोघींचे फोटो काढून प्रिंट करून त्यांना देऊन टाकले ते एकदम. यात्रेतला हो, यात्रेत. इन केस मी फ्युचरमध्ये जाऊन जर फोटोग्राफी हे करिअर निवडलं तर तुला काय वाटेल, आवडेल का? तो आवडेल की. यामागची किती भावना काय भावना काय छानच असणार आहे, शिकते त्यात हेच आहे. बाकीचं सगळं पण शिक्षणाचं वगैरे पण त्याच्याने करायला पाहिजे ना, वडिलांची म्हणा तुझी असेल तर काय हरकत नाही, कारण आपल्या घरातल्या वंश परंपरासारखं चालेसारखं झाले ते. आणि त्याचे वडील पण करायचे ना, तो तर खूप लहान होता हिचे वडील पप्पांची, तर त्याला ती अशी आवड होती. कळायला बसल्या ज्या वेळेला जर असं तो 4-5 वर्ष झाले त्यावेळेपासून त्याला आवड होती. तो मग आम्ही जागायला त्याला म्हणायचो झोपतो नको, वाटायचं ना मध्ये मध्ये काहीतरी हे करेल म्हणून, तर नाही तो गपचूप येऊन बसणार करणार. मग त्याला इतकी जेपर्यंत आवड लागली ना, मग तो रोज बाहेरच्या वेळेला पण तो मदत करायला, थांब बाई मी सांगतो म्हणणार, थांब मी सांगतो तुला नाही अंधारात दिसणार, असं मुळंच काहीतरी म्हणणार. आणि मग तो त्यावेळेला तो मदत करा, आणि तो ते करता करता कळाल्यानंतर ते आवडला ना, मग त्याला मग ते थोडं प्रिंट ते रोल धुण्याचं वगैरे असं त्याला त्यावेळेला शिकवलं. पण तो खूपच लहान, त्याच्या पुढे तो नंतर नाही एवढा जास्ती झाला, शाळेचं वगैरे झालं परत. आणि कलर आल्यापासून मग ते त्याच्याकडे म्हणजे परिणाम हे झाले, दुर्लक्ष झाले त्याच्याकडे. आणि आमच्या बदल्या होत गेल्या ना MSc असल्यामुळे, मग त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आम्ही सगळं साहित्य घेऊन जायचो बरोबर फोटोग्राफीचं. ते मोठे फोक्स असायचे पहिले बघा, असे घमेल्यासारखे 500चे बल्ब वगैरे असायचे. मग असले स्टँड कॅमेरा ठेवायचं, ते एनलार्ज ते नेमा संसार आमचा तोच असायचा. घरी बनवलेलं होतं आणि सगळं घरी बनवलं होतं आम्ही जुगाड करून बनवलेलं. लेन्स वगैरे सगळं, नुसतं लेन्स ते काच चालली ती अगोदर विकत, ते आणून मग नंतर त्याला ते सगळं तयार केलं त्याने घरीच.
सारखे पुण्याला आणि त्यांचे बाकीच्यांनी मदत पण त्यांना केली तेवढी सवलत पण जाण्यासाठी द्यायचे साहेब वगैरे म्हणजे एक म्हणजे सगळ्यांना उत्सुक होतो हा हे करून त्याला हे आवड आहे तर तो करतोय तर त्याला मदत करायची असं सांग तू आपल्या व्हिडिओमध्ये काय भाग निभवणार आहे? सॉरी मला एकच विचारायचं तुम्हाला जर कॅमेरा दिला असता म्हणजे कोणीतरी तर तुम्हाला कोणता फोटो काढायला सगळ्यात जास्त आवडला असता? पहिल्यांदा माझ्या हे आहेत ते सदगुरू आत्ता सध्या भेटले त्यांचा मी काढीन आमची सध्या फिल्म शूटिंग चालली त्या फिल्म शूटिंगमध्ये मी कॅमेरा रोल करते म्हणजे शूटिंग करते ते हो ते बघून येणार पण नाही गिऱ्हाईक. ते बघून येणार पण ते छत्री वगैरे पण नंतर लागायची ना तर ती सुद्धा असं घरी बनवली हा, ती हा, हा. फोक्स उजेड जास्त पांढऱ्या पडण्यासाठी रंगाची छत्री हा होती का? मग ते सुद्धा असं कापड आणून वगैरे ते सगळं तुम्ही साईड शिवायचा ते आपल्या थिएटरमध्ये नसतात का ते गोल असे ॲल्युमिनियमचे ते गोल फ्लॅश रिफ्लेक्टर रिफ्लेक्टर्स असतात मागे. रिफ्लेक्टर नव्हतंच ते ऍक्च्युली नुसतं ते तेवढंच होतं ते आरसा गमेल्याला वगैरे बुक धरायचं. काढून केलं होतं का? हा? गमेला हा गमेला काढून केलं होतं. त्यालाच मागं होल वगैरे पण ते बल्ब घालण्यासाठी होल्डर ते काय ते आमच्या शेजाऱ्याला वावरायचं होतं ना हा. त्याला एकदा आयडिया दिली की ते बनवून द्यायचं ते सगळ्यांनाच मदत आवड करणाऱ्या होती उत्सुकता होती ना खेडेगाव ते नवीन काहीतरी म्हणून नवीन आपल्या ट्रायपॉड गावात पण काहीतरी घरीच शेजारीच होते ट्रायपॉड पण म्हणताना घरीच होता जास्त केला. आवड होती आणि प्रत्येकाला असं काहीतरी म्हणत त्याला मदत करायची फिरायसाठी त्याला प्लेट एक बसवलेली होती उंची कमी जास्त मध्ये करायची हाँ। बेरिंग टाकलेलं होतं त्याच्यात त्यामध्ये असं मूव होता था खाली ऐसा हिलता था वो बेरिंग डाला था उसमें इसकी वजह से वो नीचे ऊपर होने के लिए ऐसा ऐसा भी घूमता था असं असा ऐसा कॅमेरा तो व्हायचा ऐसा भी असा होता व्हायचा था कभी ऐसा सगळं डोक्याने पोर्ट्रेट काम चाहिए केलं. था ना ऐसा कैमरा आणि ते तिरछा करने के लिए शेजारी उसको ऐसा असल्यामुळे तो क्लिक कर भरपूर देते मदत केली त्यांनी नुसतं Portrait त्यांनी केली. कल्पना द्यायची मला असं पाहिजे म्हणून करण्यासाठी तर तो लगेच ते असं पाहिजे तसं त्याला म्हणणार इसको इथं clip bearing नहीं टाका. होता ना, कि आणि होता है लगेच ते clip. फलट्यानं ते साहित्य येऊन घेऊन जाणार उसको आणि तो करत हाँ, तयार उसको करून बनाया था देणार. वैसा सगळं बना के लिया था त्यांना साथ सगळ्यांची चांगली मिळाली होती त्यामुळे आणि बऱ्यापैकी साईड बिझनेस असल्यामुळे पैसे पण मिळायचे ना चांगले मिळालं असं. हे तो पण अँगल होता त्याला इथं फोटो माळव्यांचा जरा स्टुडिओ जास्त चालायचा ना पहिले अच्छा आहे बात अजून त्यांचे वडील होते ते शिकायचे म्हणायचे हे म्हणणार मी दाखवतो तुला आम्ही शिकवतो असे लहानच होते त्यावेळेला त्यांची पोरं महिला शिकल्यानंतर महिला मदतीला घ्यायला लागतो कुठं हे करायला नाही की नाही कुठं डेव्हलपर्स वगैरे जास्त झाले केले की मग त्यांच्यातच तो एक दिवस ठेवायचे काम दोघंजण करायचे आणि मग पाठवायचे घरी इतकं छान त्याने हे केलं त्याच्या अगोदर तर वेडणीला एक तो पेंटर होता तर ते पेंटर असे ट्रेस आधी आपले पानसुपारी ठेवायचे ट्रेस असतात की नाही पत्र्याचे पहिले असायचे तर त्याच्यामध्ये त्याने ते हायपो वगैरे त्यात तयार करून दिला होता मग तो घरी यायचा त्याला जेवण वगैरे करायचं मग ते वजन काटा एक प्रयोगशाळेतला आमच्याकडे होता छोटा अजून पण आहेच म्हणजे तो ते वजन बरोबर असे टाकून औषधं वगैरे काढून घेणार टाकणार मग तो विरगळत असा बसणार करणार पूर्ण तयार झाल्यानंतर मग तो प्रिंट काढल्याशिवाय तो घरी येत नव्हता माणूस 5 पैसे सुद्धा त्यानं काय घेतले नव्हते इतके त्याने त्यावेळेला मदत केली ते सेट चांगला होता ना आपले 5 मिलीग्रॅम 2 मिलीग्रॅमची वजन मिलीग्रॅमची वजन होती आहेत, ते आहेत. सोनारचे हायपो नसते वगैरे का? मोजायला लागायचं ना, तसले वजन वजन काटा केमिकल वगैरे काय काय. केमिकल वजन त्याच्यात करण्यासाठी टाकून लागेल. पुढ्या बांधून ठेवायचं डब्यात वगैरे ठेवायचं मला पण आता आठवलं ते हं, आहे की ते सगळं साहित्य तसंच ठेवले ते एक पेटीच केली अशी असले कॅमेरा वगैरे ते लेन्स वगैरे काय काय ते महत्वाचे ते त्यात घालून तसंच ठेवले काय हे शिकणार नाही ते नाही ते पुढचे काही नाही पण आपली आठवण तुम्हाला आता परत करायला आवडेल का पण आवडेल हे सगळं जर तयार वगैरे केलं परत? आवडेल की येईन की मदतीला तुमच्या करायचं काय आहे बुद्धी चालते तोपर्यंत करत राहा रामेश्वरी कसं वाटलं तुला अनुभव छान. आजींचं आणि तुझं इमेज एवढे वर्ष झालेत बोल काय वाटतंय तुला आता आजीकडेच मला म्हणण्याचं म्हणून काय तुझ्या मनात आता काय वाटतंय इमेज बद्दल हे आजीला सांग म्हणजे मला खूप छान वाटतंय माझ्या आजीला एवढी सगळी माहिती आहे आणि तिने आपल्या सगळ्यांसोबत ही शेअर केली खूप छान वाटलं